सोनं खरेदी टाळा या आवाहनावरती सराफा बाजारातून प्रतिक्रिया उमटू लागल्या। हे कोणतेही आदेश नसून केवळ आवाहन असल्याचं मत सराफा व्यावसायिक आकाश बंगाळे यांनी व्यक्त केलं। तेल आणि सोनं या दोन्ही वस्तू आयात कराव्या लागत असल्यानं परकीय चलन वाचवण्यासाठी आणि भारतीय रुपया मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केल्याचं ते म्हणाले। मात्र नागरिक याला किती प्रतिसाद देतात हे पुढील काळात स्पष्ट होईल असंही म्हणाले। सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाशजी बंगाळे आहेत। आकाश दादा, काल ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी जे देशभरातील जनतेला आवाहन केलेलं आहे, वर्षभर सोनं खरेदी करू नका, या आवाहनानंतर सराफा बाजारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? आता जे आवाहन केलं हे आवाहन काही असं आदेश नाही आहे, फक्त एक अपील केली आहे पंतप्रधान साहेबांनी की 1 वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका। कारण की ज्या हिशोबाने डॉलरचा वापर होतो आहे, डॉलर स्ट्रॉंग होतो आहे, इंडियन रुपी जो आहे त्याच्यावर प्रेशर पडतो आहे, त्यामुळे जेव्हा इम्पोर्ट होतं तेव्हा ऑइल आणि गोल्ड हे दोघंही इम्पोर्ट करावं लागतं। तर पहिलं प्राधान्य हे ऑइलला असल्यामुळे ऑइल ही डेली गरज आहे आणि सोनं हे लक्झरी प्रॉडक्ट असल्यामुळे असं एक आवाहन केलं आहे की 1 वर्ष तरी सोनं खरेदी झालं नाही तर इंडियन रुपीजचे जे भाव आहे हे कंट्रोलमध्ये येतील। पण याचा जो परिणाम आहे हा मार्केटवरती सोन्याच्या भावावरती तर याचा